नमस्कार, मी अर्चला सुरेश आहे. मी दीक्षापल्ली मंडळाच्या गोंटूर जिल्ह्यातील आहे. मागील 6 वर्षापासून आमच्या शेतात गोल्ड कॉल्ड BT2च्या पद्धतीने लागवड केली जाते. रोपांचा हा टप्पा आहे ज्या पिकांच्या फांद्या आहेत इतर पद्धतीच्या तुलनेत त्यांच्या वनस्पतीच्या फांद्या मोठ्या असल्याने आणि जर आम्ही त्यांच्या झाडांच्या फळांची कापणी केली तर इतर फांद्या देखील वाढू शकतात आणि दुसऱ्या फांद्या येऊन तुम्हाला भरपूर फळं मिळतात. याचा अर्थ असा की 2 हंगामात देखील त्यांचे उत्पादन 4 क्विंटल एकराच्या उत्पन्नानुसार 2 कापणीमध्ये होते. म्हणजे तुम्हाला 49 क्विंटल कापणीचा फायदा होतो. आणि आम्ही त्याच्यावर वेगळ्या प्रकारची फवारणी केली. त्यावर 2 वेळा डासांसाठी, 2 वेळा कीटकांसाठी आणि 2 वेळा इतर कीटकांसाठी फवारणी केली. तर 6 ते 8 वेळा फवारणी होऊ शकते. तर ती खूप छान मानली जाते. आणि जर आपण त्यांच्या फळांबद्दल बोललो तर ते मोठ्या आकाराचे फळ देते आणि मोठ्या आकारामुळे शेतकऱ्यांना त्यांची पाने काढणे सोपे जाते. जर आपल्याला अधिक किंवा कमी पावसाची शक्यता दिसली तर गोल्ड कॉल्ड BT2 कमी किंवा जास्त पावसातही टिकण्याची खात्री असते. माझं नाव वेणुप्रकाशजी आहे. मी गोंकोले मंडळाच्या आम्मम जिल्ह्यातील रहिवासी आहे. आजकाल पावसाचं प्रमाण कमी जास्त झालंय. ही गोल्ड कॉल्ड BT2 ची विविधता आहे. यामुळे कमी पावसातही चिकटण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण पान काढण्याच्या कामासाठी मजुरांना कामावर घेतलं तर त्यांना ते वाटचाल करताना कठीण जात नाही. यामुळे ते कामगारांना कमी पैसेही देऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट जी आपण पाहतो ती या फळांचा आकार. म्हणूनच यांच्या शेतातील फळांचा आकार खूप मोठा आहे. हे पीक सुमारे 4 फूट पर्यंत जाते आणि दुसरी कापणी केली जाते. पहिल्या हंगामानंतर त्यांना एकरी पाने 6 ते 7 क्विंटल मिळण्याची शक्यता आहे. हे शेतकरी असंही म्हणतात की हे अतिशय स्वच्छ आहे आणि इतर शेतकऱ्यांनाही लागवड करण्यास प्रोत्साहित करतात. मी वारिंदर जिल्ह्यातील जिहू मल्हारी दिजी हे खूप वैविध्यपूर्ण आहेत आणि यामुळे पैसे मिळवण्याचं प्रमाण पण वाढतं. इतर पद्धतीमधून मिळालेल्या पैशाच्या प्रमाणात जर आपण ह्याची तुलना केली तर त्यातून शेतकऱ्याचे उत्पन्न पण वाढवले जाते. आणि हे शेतकरी असेही म्हणतात की त्यांना पाने काढणे सोपे आहे, ज्यामुळे कामगारांना पाने काढण्यात मोठ्या प्रमाणात ती मदत पण आपल्याला करता येते.